नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा लढाईबद्दल जी आपल्या आजूबाजूलाच अगदी शांतपणे लढली जाते. ही लढाई आहे एका छुप्या शत्रूविरुद्ध. त्याचं नाव आहे ट्युबरक्युलोसिस, म्हणजे आपला टीबी. चला तर मग जरा खोलवर जाऊन पाहूया ही लढाई नेमकी आहे तरी काय. जरा विचार करा, जो शत्रू आपल्याला दिसतच नाही त्याच्याशी लढायचं कसं? टीबी म्हणजे फक्त एक आजार नाहीये, तो एक असाच अदृश्य शत्रू आहे जो अगदी हळुवारपणे हल्ला करतो. मग प्रश्न हा आहे की याला हरवण्यासाठी आपलं पहिलं पाऊल काय असायला हवं? आणि याचं उत्तर अगदी सरळ आहे. या शत्रूला हरवण्यासाठी आपलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं शस्त्र म्हणजे त्याचं लवकर आणि अचूक निदान. म्हणजे बघा, जर आपण त्याला वेळेवर ओळखलं तरच आपण त्याला हरवू शकतो. आणि हीच आहे आपल्या संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात मजबूत फळी. तर मग पहिल्यांदा हे समजून घेऊया की निदान इतकं महत्त्वाचं काय आहे. म्हणजे हा अदृश्य धोका ओळखणं इतकं गरजेचं का आहे? कारण बघा, टीबीचा धोका हा अदृश्य असतो. तो शरीरात लपून बसतो आणि जेव्हा लक्षणं दिसायला लागतात ना, तेव्हा बऱ्याचदा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच या अदृश्य धोक्याला वेळेवर ओळखणं हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरते. आता या बाबतीत जागतिक आरोग्य संघटना म्हणजे आपली WHO काय म्हणते ते पाहू. त्यांच्या मते नियर पॉइंट ऑफ केअर आण्विक चाचण्या हाच गोल्डन स्टँडर्ड आहे. आता याचा सोपा अर्थ काय, तर अशा आधुनिक टेस्ट ज्या रुग्णालयात किंवा अगदी रुग्णाच्या जवळच करता येतात. आणि इतकंच नाही पारंपरिक थुंकीच्या नमुन्याऐवजी जिभेच्या स्वॅबसारख्या सोप्या पद्धती वापरण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे होतं काय की तपासणी एकदम सोपी आणि खूप जलद होते. आता याच जागतिक मानकांना समोर ठेवून भारताने आपल्या टीबी विरुद्धच्या लढाईत एक नवीन हायटेक शस्त्र सामील केलंय. आणि या एका बदलाने टीबी निदानाचा सगळा चेहरामोराच बदलून टाकला आहे असं म्हटलं तरी चालेल. हा बदल नेमका किती मोठा आहे हेच बघूया. जुनी पद्धत म्हणजे काय, तर थुंकीची सूक्ष्म तपासणी. ही प्रक्रिया खूपच धीम्या गतीने व्हायची आणि अनेकदा रुग्ण निदानातून सुटायचे सुद्धा. पण आता या नवीन आण्विक चाचणीमुळे काय होतंय, निकाल एकदम जलद मिळतात, निदान अत्यंत अचूक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चाचण्यांसाठी मोठ्या लॅबची गरज नाही, त्या रुग्णाच्या जवळच करता येतात. ही खरं तर एक खूप मोठी झेप आहे. या सगळ्या बदलामध्ये एक टर्निंग पॉइंट आला, तो म्हणजे 2020 साल. त्याच्या आधीपर्यंत आपण बहुतेक करून पारंपरिक पद्धतींवरच अवलंबून होतो. पण 2020 मध्ये संपूर्ण देशात आण्विक चाचण्यांकडे वळण्याचा एक मोठा धोरणात्मक बदल झाला. आणि त्यानंतर तर ट्रूनेटसारख्या आपल्या भारतात बनवलेल्या चाचण्यांचा इतक्या झपाट्याने विस्तार झाला, कारण त्या कमी खर्चिक आहेत आणि आपल्या इथल्या परिस्थितीसाठी जास्त सोयीच्या आहेत. आज तर आघाडीवर खूप नवीन तंत्रज्ञान वापरलं जातंय. म्हणजे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने चालणारे पोर्टेबल एक्स-रे मशीन्स. यामुळे काय झालंय की मोठ्या समुदायांची तपासणी करणं एकदम सोपं झालंय. ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी विकेंद्रित चाचणी केंद्रे उभी केली जात आहेत. आणि हे सगळं कशाचा भाग आहे, तर आपल्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि टीबी मुक्त भारत अभियानाचा. पण थांबा, इतका सगळं तंत्रज्ञान असूनही ही लढाई अजून संपलेली नाही. म्हणजे पिक्चर अभी बाकी है, कारण अजूनही काही मोठे अडथळे आपल्यासमोर आहेत. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याकडे कितीही सर्वोत्तम तंत्रज्ञान असलं ना, तरी ते तेव्हाच कामाचं ठरतं जेव्हा ते गरजू लोकांपर्यंत पोचतं. आणि खरी कसोटी इथेच लागते. सध्या आपल्यासमोर 4 मोठी आव्हानं आहेत. एक तर या ज्या आण्विक चाचण्या आहेत ना, त्या अजूनही सगळीकडे सारख्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत. दुसरं म्हणजे अनेक रुग्णांमध्ये टीबीची लक्षणंच दिसत नाहीत, त्यामुळे त्याचा छुपा प्रसार होत राहतो. तिसरं आव्हान आहे लहान मुलांचं. त्यांच्यामध्ये टीबीचं निदान करणं खूपच अवघड असतं. आणि चौथं म्हणजे एक्स्ट्रा पल्मनरी टीबी, म्हणजे जो टीबी फुफ्फुसांऐवजी इतर अवयवांमध्ये होतो, त्याची तपासणी खूप महागडी आहे आणि वेळखाऊ सुद्धा. मग आता प्रश्न येतो की या आव्हानांवर मात करायची कशी? तर त्यासाठी एक स्पष्ट चतुसूत्री युद्ध योजना आहे. चला ती काय आहे ते पाहूया. या पुढची वाटचाल 4 महत्त्वाच्या पायऱ्यांवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट काय करायची आहे, तर नमुने गोळा करून ते लॅबपर्यंत पोहोचवण्याचं जे नेटवर्क आहे ते आणखी मजबूत करायचं. दुसरी गोष्ट, कमी खर्चात निदान करणाऱ्या नवीन चाचण्या विकसित करायच्या. तिसरी आणि खूप महत्त्वाची पायरी म्हणजे या योजनांची अंमलबजावणी कशी सुधारायची यावर संशोधन करण्यासाठी मोठी गुंतवणूक करायची. आणि चौथी पायरी, जे नवीन शोध खरंच प्रभावी ठरतायत त्यांना मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पोहोचवायचं. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश काय, तर तो या एका वाक्यात दडलाय. जर निदान लवकर झालं तर उपचारांचे परिणाम सुधारतात, फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं,
समाजात होणारा टीबीचा प्रसार कमी होतो. हाच या संपूर्ण लढाईचा मूळ गाभा आहे. आणि म्हणूनच शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की आपल्या हातात नवीन तंत्रज्ञानाचं इतकं प्रभावी शस्त्र आहे, हे खरंय, पण भारतातून टीबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी फक्त हे तंत्रज्ञान पुरणार आहे की याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला आणखी काहीतरी करण्याची गरज आहे.